हॅलो, मी राधा. स्वागत आहे आपलं आपल्या राधानगरीमध्ये. सध्या आपण बोलतो आहे पॅरेंटिंगवर, स्पेसिफिकली मुलींच्या पॅरेंटिंगवर. या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जसं सांगितलं की मुलींना ही जाणीव करून द्या की ती एक मुलगी आहे आणि हा देवाचा आशीर्वाद आहे की ती मुलगी आहे. त्यामुळे ती खूप खुश राहील ॲज अ गर्लसुद्धा. सेकंड पार्ट आहे मुलींचे कपडे. मोठं झाल्यानंतर बऱ्याचशा पॅरेंट्सना हा प्रॉब्लेम आहे की आमच्या मुलींना नीट बसताच येत नाही. त्यांना फ्रॉक्स घालून दिले की त्यांना नीट बसता येत नाही. कसं बसावं कळत नाही. थोडा विचार करा की हल्ली हल्ली खूपच फॅशन आली आहे. अगदी लहान मुली ज्या वेळेला असतात, अगदी बाळ 7-8 महिन्यांचे असतात, तेव्हापासून ना मुलींना लेगिन्स घालून देतात किंवा ते काय पायजामे किंवा हे बघा रांगत असताना ते घालून देणं ठीक आहे की त्यांचे नीज गुडघे खराब होत नाही किंवा काय म्हणून गोष्ट वेगळी आहे. पण मला असं वाटतं की मुलींना आधीपासून जर तुम्ही फ्रॉक्स किंवा स्कर्ट्स किंवा हे ड्रेसेस जर घालून दिले, तर मुलींना तुम्ही खूप लहानपणीपासून सवय लावू शकता कसं बसायचं आहे याची. पण यासाठी आवश्यक आहे त्यांना माहिती तर असायला पाहिजे. जर तुम्ही त्यांना कधी फ्रॉक्स आणि स्कर्ट्स ही गोष्ट घातलीच नाही किंवा लहान आहे म्हणून तुम्ही त्यांना कधी ह्या गोष्टी सांगितल्याच नाही की ॲप्रोप्रिएट बसलं पाहिजे. तुम्ही म्हणाल काय मुलं कशी पण बसतात आणि मुलींवरच. हो ना, साधी गोष्ट आहे. मुली नाहीच बसू शकत ना मुलांसारख्या. हा फरक करणं गरजेचं आहे ना. मी जसं बोलली देवानेच बनवलेत ना 2 सेपरेट जेंडर. मग त्यानुसार आपल्याला वागायला पाहिजे ना. मी कुठे म्हणते की लहानपणीपासून साडी किंवा सलवार सूट असं घालून द्या. स्कर्ट्स घाला, फ्रॉक्स घाला, छान-छान व्हेरिएशन्स द्या, पॅन्ट्स पण घाला. पण ज्यावेळेला तुम्ही टोटली त्यांना कम्फर्टेबल ठेवता म्हणजे फ्रॉक्स घातले तरी त्याच्या खाली लेगिन घालून दे किंवा दिवसभर नुसतंच ते पॅन्ट्स आणि टी शर्ट्सवर ठेवायचं. त्यामुळे काय होतं मुली कम्फर्टेबल होत जातात आणि या कम्फर्टमुळे उद्या त्यांना कसं बसायचं फ्रॉकमध्ये हे लक्षात येत नाही आणि मग आपण मुलींना रागवतो की काय तुला नीट बसता येत नाही. पण आपलं चुकलं आहे हे कळतं आहे ना आपल्याला की आपणच त्यांना लहानपणीपासून जर ही सवय लावली असती स्कर्ट्स किंवा फ्रॉक्स घालायची, तर मोठं झाल्यानंतर जेव्हा एखाद्या आईला वाटतं की माझ्या मुलींनी छानपैकी ट्रेडिशनल डेला एखाद्या किंवा म्हणजे एखादा आपला सणवार ज्यावेळेला असतात त्यावेळेला इंडियन अटायर घालावं असं जेव्हा वाटतं आणि मग ती मुलगी नाही म्हणते आणि ती म्हणते मी पॅन्ट्समध्ये कम्फर्टेबल आहे, त्यावेळेला आईला वाईट वाटतं. पण ती हा विचार नाही करत की मी लहानपणीपासून तिला हे कपडे कधी घातलेच नाही, त्यामुळे तिला ते अनकम्फर्टेबल वाटतात. तुम्ही जर ही घालायची सवय ठेवाल तर तिला ते अनकम्फर्टेबल वाटणार नाहीत. आणि सेम बसण्या उठण्याची जी पद्धत आपण म्हणतो मुलींमध्ये असायला पाहिजे, त्यामध्ये पण हे आवश्यक आहे की तुम्ही आधीपासून तिला टोटल लेगिनमध्ये 100% लेगिनमध्ये ठेवण्यापेक्षा फ्रॉक्स आणि स्कर्ट्स घालून द्या आणि सुरुवातीपासून टोकायची सवय ठेवा की नीट बस. मग मुलींना हा त्रास होणार नाही मोठं झाल्यानंतर. हा व्हिडिओ एवढाच बनवते आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट टॉपिक घेऊच या. तुर्तास बाय.